100% अनुदानासाठी शिक्षकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू झालेलं आहे। आज आहे दिनांक 30 ऑक्टोबर 2023। दिवाळी शिक्षकांची तोंडावरती आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण तोंडावरती आलेला आहे। मात्र शिक्षकांचं आंदोलन मात्र 30 ऑक्टोबर 2023 पासून आझाद मैदानात सुरू झालेलं आहे। आणि हे जे आंदोलन आहे याविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती जी समोर येत आहे। मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून अंशतः अनुदानित शिक्षक आझाद मैदानात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील विविध भागातून, विविध जिल्ह्यांतून, विविध तालुक्यातून असंख्य शिक्षक हे आझाद मैदानाकडे आगेकूच करत आहे। लोंढेच्या लोंढे हे आझाद मैदानाकडे आता झेपावलेले आहे। आणि याआधीच शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय, तालुकानिहाय विविध सभा घेण्यात आलेल्या होत्या। याची जनजागृती करण्यात आलेली होती की आपण जोपर्यंत आपला प्रश्न सरकार दरबारी मांडत नाही आणि त्याकरिता आपल्याला आंदोलन हे एकमेव फक्त मार्ग आहे। आणि त्यामुळेच आपल्याला याआधीसुद्धा 20%, 40%, 60% अनुदानाचा जो टप्पा मिळालेला होता तो या मार्फतच मिळालेला होता। आणि त्यामुळं आता हा एकमेव शेवटचा पर्याय राहिलेला आहे। कारण का बरं शिक्षक हे आंदोलन करत आहे, किती वर्षापासून शिक्षक आंदोलन करत आहे याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर प्रमुख नेमकी मागणी काय आहे शिक्षकांची, तर नियमानुसार या सर्व शिक्षकांना 100% अनुदान हे याआधीच मिळायला पाहिजे होतं। मात्र अजूनही या शिक्षकांना 100% अनुदान हे मिळालेलं नाही आहे। काही शिक्षकांना 20% अनुदान सुरू आहे, काहींना 40%, काहींना 60%, काहींना अजूनही त्रुटीमध्ये काही शिक्षक आहे, काहींच्या त्रुटी पूर्तता या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहे, काही शिक्षकांना अजूनही शालार्थ ID मिळालेले नाही आहे। हे सर्व प्रश्न हे निकाली निघाले पाहिजे आणि त्याकरिता 100% अनुदान या सर्व शिक्षकांना लागू झाले पाहिजे। आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहे, ज्यामध्ये काही शिक्षकांना शालार्थ ID मिळालेला नसेल, ज्या शिक्षकांच्या शाळांना अजूनही अनुदान सुरू झालेलं नाही आहे, त्रुटीपूर्ततेमध्ये ज्या शाळा आहेत त्यांना अनुदान सुरू झालं पाहिजे। तर या प्रमुख मागणीकरिता सर्व शिक्षक आझाद मैदानामध्ये एकवटत आहे। यामध्ये सर्व शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहे। आणि याआधीसुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांना हा अनुदानाचा जो काही टप्पा मिळालेला आहे तो शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखालीच मिळालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची जी बाब आहे की शिंदे फडणवीस सरकारकडूनच हा अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला होता। आणि त्या आधी ज्या काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांच्या निवडणुका लावण्यात आलेल्या होत्या तर त्यावेळेस काही विरोधी वातावरणसुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं। मात्र शिक्षकांनाही आता समजलेलं आहे की देणारे कोण आहे आणि बोलणारे कोण आहे हे चित्र सर्व शिक्षकांच्या समोर आहे। कारण कुणी हे अनुदानाचे टप्पे दिलेले आहे आणि कुणी इतिहास घडवण्याच्या गोष्टी केलेल्या होत्या, तारखा देण्याच्या गोष्टी केलेल्या होत्या। ट्विटर हँडलवरती अजूनही जर बघितलं तर वेगवेगळ्या सह्याद्री अतिथीगृहावरती सभा घेण्यात आलेल्या होत्या, मीटिंग घेण्यात आलेली होती, अनुदानाच्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या। मात्र तपासणीचा पाडा जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता आणि इतिहास घडवण्याची भाषा करण्यात आलेली होती। मात्र जे बोलणारे होते त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं शिक्षकांना अनुदानाचा जो टप्पा आहे तो देण्यात आलेला नव्हता। आणि त्यामुळे शिक्षकांना आता माहिती आहे की शिंदे फडणवीस सरकार जे आहे ते हा प्रश्न निकाली लागू शकतं। कारण त्यांना या प्रश्न जो आहे तो संपूर्ण माहिती आहे। यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अर्थमंत्री या सर्वांना हा प्रश्न माहिती आहे। त्यामुळे हा प्रश्न निश्चितच 100% अनुदानाचा शिंदे फडणवीस सरकार मार्गी लावू शकते अशी कुठेतरी एक अपेक्षा शिक्षकांच्या मनामध्ये आहे। आणि याकरिता असंख्य शिक्षक जे आहेत ते विनावेतन सेवानिवृत्त होत आहे। आणि त्यामुळं ही जी धग आहे ही आणखी वाढत चाललेली आहे। कारण बरेचसे शिक्षक सेवानिवृत्त होत आहे, काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरती आहे, काही शिक्षक 4 ते 5 वर्षात सेवानिवृत्त होणार आहे। आणि त्यामुळं आपल्या कुटुंबियांची देखील त्या ठिकाणी शिक्षकांना काळजी आहे। कारण या शिक्षकांचे विद्यार्थी हे चांगला पगार घेत आहे, हा कुठेतरी शिक्षकांना एक आनंदच आहे। मात्र स्वतः शिक्षकांना त्या ठिकाणी अजूनही पगार सुरू झाला नाही, हे मात्र त्या ठिकाणी खेद आहे, दुःख। याचा सर्वात मोठा जो दोष जो आहे तो विना अनुदानित धोरण हे 2000-2003च्या दरम्यान ज्या सरकारने जे काही सरकार त्यावेळेस होतं ज्यांनी हे लागू केलं ते याचे दोषी आहे की ज्यामुळं असंख्य शिक्षकांनी आतापर्यंत आपलं जीवन यात्रा जी आहे ती संपवलेली आहे। आणि
याचे भोग जे आहेत त्या सरकारने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळं आज शिक्षक नरक यातना ज्या आहेत त्या भोगत आहे. आणि हे जे चुकीचे निर्णय घेतले त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही विपरीत परिस्थिती ओढवलेली आहे. परंतु त्याकरिता आता सुधारणा ही टप्प्याटप्प्याने का होईना केली जात आहे. मात्र यामध्ये प्रामुख्याने काही विशिष्ट पक्षाचे जे काही सत्तेमध्ये जर पक्ष असतील तर त्या पक्षातील सुद्धा काही ठराविक व्यक्ती असतात की त्यांचा सातत्याने विरोध काही प्रश्नांना हा असतो. आणि त्यामुळं कोण हे प्रश्न सोडवू शकतं, कोण हे प्रश्न सोडवू शकत नाही याची संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाला आहे. आणि त्यामुळंच आज जे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे शिक्षकांना कुठंतरी एक वाटतंय का शिंदे फडणवीस सरकार हा प्रश्न मार्गी लावू शकतं. कारण कुणाकडं मागायचं आणि कुणाकडं मागितल्यानंतर हे प्रश्नावरती आपल्याला उत्तर जे आहे किंवा आपला प्रश्न सोडवण्याची ताकद कोणामध्ये आहे हे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना माहिती. आणि त्यामुळंच आज शिक्षक आझाद मैदानामध्ये एकवटलेले आहेत. दिवाळीच्या आधीच ही आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आता शिंदे फडणवीस सरकार शिक्षकांची दिवाळी आझाद मैदानामध्येच शिक्षकांना ठेवणार की त्याआधीच हा प्रश्न निकाली लागणार हे देखील संपूर्ण महाराष्ट्र आता हे चित्र बघणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री 100% अनुदानाचा 23 वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्याची शिक्षकांना अपेक्षा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री 100% अनुदानाचा हा जो 23 वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो हे सरकार जे आहे ते मार्गी लावू शकतं अशी कुठेतरी शिक्षकांना अपेक्षा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एकवटावं आणि आपला जो प्रलंबित प्रश्न जो 23 वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्याकरिता असंख्य आंदोलनं 400च्या वरती शिक्षकांनी आंदोलन केलेले आहे. आणि या आंदोलनाला आत्तासुद्धा विविध शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. सक्रिय सहभागसुद्धा नोंदवणार असल्याचं सुद्धा याआधी घोषणा केलेली आहे. प्रत्यक्षात कोण आझाद मैदानावरती उपस्थित राहते, कोण कशा पद्धतीने प्रयत्न करते, कारण याआधीसुद्धा काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली एक न भूतो न भविष्यती असं आंदोलन उभारलेलं होतं. आणि त्या आंदोलनाला सुरुवातीपासून सरकारकडून म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारकडून अत्यंत योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळालेला होता. अत्यंत योग्य पद्धतीने शिंदे फडणवीस सरकारकडून हे आंदोलन हाताळण्यात आलेलं होतं. शिंदे फडणवीस सरकारकडून जे सत्ताधारी पक्षातील आमदार आहे, विविध जिल्ह्यातील तालुक्यातील जे आमदार आहेत त्यांच्याकडून सातत्याने या आंदोलनाचे इनपुट जे आहे, जी मध्यस्थीची भूमिका आहे ती वेगवेगळ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता सत्ताधारी आमदारांनी केलेली होती. आणि जे काम शिक्षक आमदारांनी करणं अपेक्षित होतं ते काम मात्र शिक्षक आमदारांकडून होताना पाहायला मिळत नाही. यामध्ये बरेचसे जे शिक्षक आमदार आहे ते काही कोणते आता सत्ताधारी आहे, कोण विरोधी पक्षामध्ये आहे हे मात्र चित्र जे आहे ते कधी स्पष्ट होईल, काय स्पष्ट होईल, कारण कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कधी काय करेल हे याविषयी न जाता कोण शिक्षकांचा प्रश्न सोडवतं हे मात्र शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कोण सरकार आणि शिक्षकांच्या मध्यस्थीची भूमिका करून हे जे 100% अनुदान कशा पद्धतीने शिक्षकांना मिळवून देतंय याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 60,000 शिक्षकांचं आणि या 60,000 शिक्षकांसोबत त्यांचे जे काही कुटुंबीय आहे यांचं लक्ष लागलेलं आहे. किती दिवसामध्ये शिंदे फडणवीस सरकार हा निर्णय करणार आहे याकडे आता महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं लक्ष लागलेलं आहे.